हाय फ्रेंड्स, मुक्तार जोशी. आजच्या लेक्चरमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टसाठी मॅथ्सवर आधारित प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत. आणि IMP असे क्वेश्चन आहेत, वेगवेगळ्या परीक्षांना ॲक्च्युअलमध्ये विचारलेले हे प्रश्न आहेत. आणि मुंबई उच्च न्यायालय किंवा बॉम्बे हायकोर्टच्या क्लर्क परीक्षेमध्ये आपल्याला 90 प्रश्नांचा पेपर येणार आहे. त्यापैकी 20 प्रश्न हे गणिताचे असणार आहेत. आणि त्या पेपरमध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहेत तसेच प्रश्न या व्हिडिओमध्ये मी ॲक्च्युअलमध्ये वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेले प्रश्न घेत आहे. त्यामुळं अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. आणि हा गणिताचा सराव पेपर 5वा आहे. गणिताचे याच्या अगोदरचे 4 व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या. ते अगोदरचे 4 व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहता येतील माहीत आहे का? आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा आणि न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ पाहता येतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट क्लर्कसाठी हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस याच्यामध्ये 200 रुपयाचा न्यायालय भरती ई बुक आणि 200 रुपयाची टेस्ट सिरीज असे 2 कोर्स मोफत दिलेले आहेत. टेस्ट सिरीजमध्ये 200पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट यामध्ये दिलेले आहेत. आणि फी फक्त 500 प्लस GST आहे. म्हणजे 500 रुपयाच्या कोर्सवर 400 रुपयाचे 2 कोर्स मोफत दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. परीक्षेत जसे प्रश्न विचारले जाणार आहेत तसं सगळं यामध्ये व्यवस्थित शिकवलेलं आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न असा आहे, पहा. एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सेंटीमीटरचा वर्ग असेल? आता मुळामध्ये वर्तुळाचा परिघ म्हणजे काय माहिती आहे का? समजा असं जर आपण वर्तुळ काढलं तर हा जो गोल भाग तुम्हाला रेषेचा दिसत आहे ना, हे किती आहे हे सांगणे म्हणजे वर्तुळाचा परिघ सांगणे होय. म्हणजे आपण भूमितीमध्ये परिमिती म्हणतो की नाही. परिमिती म्हणजे काय? तर बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती असते. तर परिमितीलाच वर्तुळाचा परिघ असं म्हटलं जातं. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे काय? तर वर्तुळाचा हा जो आतमधला भाग आहे ना, हा आतमधला भाग किती आहे हे सांगणे म्हणजेच वर्तुळाचं क्षेत्रफळ सांगणे होय. तर दोन्हीमधला फरक तुमच्या लक्षात आलेला आहे. मग आपल्याला परिघ दिलेला आहे आणि क्षेत्रफळ विचारलेलं आहे. तर परिघ दिलं 176. मग वर्तुळाच्या परिघाचा फॉर्म्युला काय माहिती आहे का? 2πr असा तो फॉर्म्युला आहे. मग आता 2πr बरोबर परिघ. तर आणि पायची किंमत किती असते? 22/7 असते. आणि आर म्हणजे काय असतो? त्रिज्या असते. मग आता हेच आपण कसं लिहू शकतो माहिती आहे का? 2 पायची गुणिले पायच्या ऐवजी 22/7 आणि आर आपल्याला काढावं लागेल बरोबर 176. मग आता हे 7 भागिले आहेत पुढे जाऊन गुणिले होतील आणि 2 आणि 22 गुणिले आहेत पुढे जाऊन भागिले होतील. मग आर बरोबर 176 गुणिले 7 भागिले 2 गुणिले 22. मग आता हे जर आपण सोडवलं तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काय होतं माहिती आहे का? 22 8 176. 22 8 तुम्हाला पाढेपाठ पाहिजेत. 22 8 176 आणि बे बे 8 आणि 7 गुणिले 4 केलं तर किती आले? 28. मग आता आपली पायची किंमत किती आलेली आहे? 28 आलेली आहे. इथपर्यंत समजले सर्वांना? मग सॉरी, पायची नाही, आरची किंमत. आर म्हणजे त्रिज्याची किंमत 28 आलेली आहे. मग आता वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे काय माहिती आहे का? तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे πr वर्ग. पायची किंमत आहे 22/7 गुणिले आरचा वर्ग म्हणजेच आरची किंमत 28 आली की नाही. मग 28 गुणिले 28 असं आपल्याला करावं लागेल. 7 1 7 7 चोट 28 असं करावं लागेल. आणि मग यांचा जर आपण गुणाकार केला 22 गुणिले 4 गुणिले 28 तर आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे. मग आता या ठिकाणी पहा आपल्याला काय करावं लागेल. तर 28 चोट किती येते? 112. मग 112 गुणिले 22 जर आपण केलं तर 22 दोन्ही 44ला 4 हातचे आले 4. 22 1 22 आणि हातचे आलेले 4 26ला 6 हातचे आले 2. 22 1 22 आणि 2 24 2464 सेंटीमीटरचा वर्ग
हे आपलं उत्तर आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे? सी हे त्याचं उत्तर आहे. आणि एक लक्षात ठेवा, क्षेत्रफळ काढत असताना जे काय आपल्याला दिले ना, सेंटीमीटर दिले की नाही, मग त्याच्या आधी चौ लावायचं. चौ म्हणजे चौरस, चौरस सेंटीमीटर, किंवा चौरस सेंटीमीटर म्हणजेच सेंटीमीटरचा वर्ग, या दोन्हीचा अर्थ एकच आहे. तर सी हे त्याचं उत्तर आहे. समजले? तर हे फॉर्म्युले लक्षात ठेवा की वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय आर आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे, एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 1020 सेंटीमीटर आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती सेंटीमीटरचा वर्ग आहे किंवा किती चौरस सेंटीमीटर आहे. मग आता या ठिकाणी पहा, आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आता इथं दिले काय आपल्याला, आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे असं आपल्याला दिलेलं आहे. मग आपण असं गृहीत धरू की रुंदी h आहे, तर लांबी किती होणार आहे? 2h होणार आहे, कारण लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. आयताची परिमिती किती दिली? 1020 दिलेली आहे. मग परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. लांबी आपली आलेली आहे 2h आणि रुंदी किती आलेली आहे? h आलेली आहे. मग 2h अधिक h केलं तर ते आलं 3h. हे दोन म्हणजे हे काय होणार आहे? 1020 बरोबर यांची बेरीज किती आली? 2 आणि 3 म्हणजे 3h आलं, आणि 3 गुणिले 2 केलं तर ते झालेलं आहे 6h. म्हणजे 6 गुणिले तिकडे येऊन काय होणार आहेत? भागिले होणार आहेत. म्हणून या ठिकाणी पहा, x बरोबर 1020 भागिले 6. 6 एक 6, 10 मधून 6 गेले, राहिले 4, 42 झाले. 6 7 36, 6 7 42 आणि राहिलेला आहे 0 दिला तर ते किती आलेलं आहे? 170 आलेलं आहे. म्हणजे रुंदी किती आली आपली? रुंदी बरोबर 170 आली. आणि मग लांबी किती येणार आहे? तर लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे की नाही? मग 170 ची दुप्पट किती होणार आहे? 17 दोन्ही 34 आणि काय होणार आहे ते? 17 दोन्ही 34 बरोबर आहे. मग याची दुप्पट केली तर ती आली 340. 17 दोन्ही 34 आणि राहिलेला 0 देऊन टाका. मग आता आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय येतंय? तर आयताचं जे क्षेत्रफळ आहे त्याचा फॉर्म्युला असा आहे, लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग आता आयताचे क्षेत्रफळ काढण्यासाठी 340 गुणिले 170. आता हे जे शेवटचे शून्य आहेत त्यांचा विचार करू नका. 34 गुणिले 17 करा. मग ते जर आपण सोडवलं तर 17 चोट 68 ला 8, हातचे आले 6, 17 त्रिक 51, 51 आणि 6 केलं तर ते आलेलं आहे 57. आणि हे 2 शून्य त्याच्या पुढे लिहा आणि उत्तर आलेलं आहे 57,800. हे आपलं उत्तर आलेलं आहे. काय उत्तर आलेलं आहे? 57,800 सेंटीमीटरचा वर्ग किंवा 57,800 चौरस सेंटीमीटर. हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर हे इथे पण दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी आणि आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. चला त्याच्या पुढचा तिसरा प्रश्न आहे, रामरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण रुपये 85,000ला खरेदी केले. गाय, म्हैस व बैल यांच्या किमतीचे गुणोत्तर 4.8.5 असेल तर बैलाची किंमत किती? तुम्हाला एक विनंती करायची आहे की या व्हिडिओला कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. अशा पद्धतीनं सर्वांनी लाईक करा. इतकं छान आणि सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगत आहे. ॲक्च्युअलमध्ये हे प्रश्न खूप ॲडव्हान्स लेवलचे आहेत, पण मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धती शिकवत आहे. तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. म्हणजे प्रत्येकाने एकदाच लाईक करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. आता हे कसं सोडवायचं असतं माहिती आहे का? की समजा एका गाईची किंमत आहे 4x, एका म्हशीची किंमत आहे 8x आणि एका बैलाची किंमत आहे 5x. मग आता या सर्वांची बेरीज किती आहे? 4x अधिक 8x अधिक 5x बरोबर 85,000. आता इथं पहा, 8 आणि 5 13, 13 आणि 4 17, 17x बरोबर 85,000.
हे 17 गुणिले 1 पुढे जाऊन भागिले होतील. x बरोबर 85,000 भागिले 17. मग 17 एक 17, 17 पाचा 85, त्याच्यावर 3 शून्य देऊन टाका. म्हणजे एकची किंमत किती आलेली 5,000. आपल्याला विचारले काय बैलाची किंमत किती. आता बैल कुठे, एक गाय म्हणजे 4x, एक म्हैस म्हणजे 8x आणि एक बैल म्हणजे 5x. मग 5x म्हणजेच 25,000 उत्तर येणार आहे. पण डी हे त्याचं उत्तर येईल. 5 गुणिले 5,000 आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. मग 5 गुणिले 5,000 जर आपण केलं तर 5 पाचा 25 आणि त्याच्यावर 3 शून्य देऊन टाका. हेच जर तुम्हाला एका गायची किंमत विचारली असती तर ती आली असती 5 चोट 20 म्हणजे 20,000 आणि एका म्हैशीची किंमत विचारली असती तर 8 पंचे 40 म्हणजे 40,000 आली असती. पण आपल्याला या ठिकाणी बैलाची किंमत विचारली. मग 5x म्हणजेच 5 गुणिले 5,000 आणि 5 पाचा 25, राहिलेले 3 शून्य दिले तर उत्तर किती आलं आपलं 25,000 हे आपलं उत्तर आलेलं आहे. एकदम सोपं होतं की नाही. जर तुम्हाला माझ्याकडून हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट 200 पेक्षा जास्त आहेत. अशा पद्धतीनं भरपूर टेस्ट यामध्ये दिलेले आहेत आणि अजूनही अपडेट होत जातात. आणि हे जे मी प्रश्न घेत आहे ना हे सुद्धा याच्यामध्ये मी दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. पण तुम्ही जर हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स घेतला ना तर मग ही हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज तुम्हाला घ्यायची आवश्यकता नाही. तसंच हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये पिऊन टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा 65 फुल टेस्ट दिलेले आहेत 30-30 प्रश्नांच्या आणि बाकी टॉपिक वाईज टेस्ट आहेत. 100 पेक्षा जास्त टेस्ट आहेत. पुढचा प्रश्न आहे पाहता. पुढचा प्रश्न असा आहे की 6,561च्या वर्गमूळाच्या वर्गमूळातून 625च्या वर्गमूळाचे वर्गमूळ कमी केल्यास 6,561च्या वर्गमूळ काढायचं आणि त्या वर्गमूळाच्या वर्गमूळातून 625च्या वर्गमूळाचे वर्गमूळ कमी केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते. आता सर्वात आधी या 6,561चं वर्गमूळ काढावं लागेल. मग आता जर तुम्ही विचार केला ही कोणत्या दोन वर्ग संख्यांच्या दरम्यान येते माहिती आहे का, तर 80चा वर्ग 88 64 म्हणजे ते आलं 6,400 आणि 90चा वर्ग तो आहे 9981 म्हणजे 8,100 याच्या दरम्यान आहे. मग याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला मग इथे एकस्थानी 1 आहे की नाही. मग वर्गसंख्येच्या एकस्थानी जर 1 असेल तर वर्गमूळाच्या एकस्थानी एकतर 1 असतो किंवा 9 असतो. मग 80 ते 90च्या दरम्यान एकस्थानी 1 असलेली संख्या 81 आहे आणि एकस्थानी 9 असलेली संख्या 89 आहे. म्हणजेच 6,561चं वर्गमूळ एकतर 81 आहे किंवा 89 आहे. पण मग हे ठरवायचं कसं, तर इथं 6,400ला लागूनच 6,561 येतात की नाही. म्हणजेच तिचं वर्गमूळ 81 आहे डोळे झाकून. किंवा 85चं वर्गमूळ काढायचं. हे काढणं सोपं आहे की हे 5चा वर्ग 25 येतो म्हणून इथं 25 लिहायचं आणि मग पुढे करायचं आपल्याला 8 पंचे 40 आणि त्याची ती दुप्पट वगैरे करायची असते. तर अशा पद्धतीनं ते तुम्ही काढू शकता. पण मी तुम्हाला सांगतो हे जरी तुम्हाला माहिती नसेल तरी मी तुम्हाला सांगतो इथं 81च त्याचं वर्गमूळ येणार आहे. कारण 6,400 हे 6,561च्या जवळ आहेत. क्लिअर झालंय. मग आता इथे जर तुम्ही विचार केला याचं पहा 6,561चं वर्गमूळ किती आलेलं आहे 81 आलेलं आहे. मग या वर्गमूळाचं वर्गमूळ मग पुढे या 81चं वर्गमूळ किती येणार आहे तर ते येणार आहे 9. हे तर माहिती असतं. आता 625च्या वर्गमूळाचे वर्गमूळ 625चं वर्गमूळ किती आहे हे तर सर्वांना माहिती आहे. 25चा वर्ग 625 आहे आणि मग या 25चं वर्गमूळ किती आहे 5. आता वर्गमूळातून 625च्या वर्गमूळाचे वर्गमूळ कमी केल्यास म्हणजे वजाबाकी करायची आपल्याला. मग 9 वजा 5 जर आपण केलं तर ते आलं 4. कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहतात. आता 4 हे कोणत्या संख्येचं वर्गमूळ आहे तर 4चा वर्ग 16 येतो. म्हणजे 4 हे कशाचं वर्गमूळ आहे 16चं वर्गमूळ 4 येतं. म्हणून याचं उत्तर आहे ए 16. कारण कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहील असा तो प्रश्न होता. तर 16 या संख्येचं वर्गमूळ शिल्लक राहील. समजले. आणि हे
6561चं वर्ग मूळ मी कसं काढलं लक्षात आलं ना? 80चा वर्ग आणि 90चा वर्ग या दरम्यानची संख्या आहे. मग इथे एकस्थानी 1 आहे म्हणजे वर्गमुळाच्या एकस्थानी एकतर 1 आहे किंवा 9 आहे. मग ती संख्या 81 किंवा 89 आहे. पण हे 6561 6400ला एकदम लागून आहेत म्हणजेच तिचं वर्गमूळ 81 आहे किंवा 85च्या वर्गापेक्षा 6561 लहान आहेत म्हणून तिचं वर्गमूळ 81 आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20,000 रुपये असून तो 18,500 रुपयास विकला तर शेकडा किती सूट दिली. आता सर्वात आधी आपल्याला या 20,000 मधून 18,500 वजा करावे लागतील म्हणजे एकूण सूट आपल्याला मिळेल. मग 20,000 वजा 18,500 हे जर आपण केलं तर 0 हा 0, 10 मधून 5 दिले राहिले 5, इथं झाले 9, 10 मधून 9 दिले राहिला 1, 2 झाले 0 म्हणजे ते किती आलं 1500 आलं. आता ही जी 1500 रुपये सूट दिलेली आहे ती किती रुपयावर दिलेली आहे 20,000वर दिलेली आहे की नाही. मग हे जे 1500 रुपये सूट दिलेली आहे ती या 20,000 रुपयांवर दिलेली आहे. मग 20,000ला 1500 तर 100ला किती. मग सरळ सरळ दिलेली सूट अंशस्थानी लिहा, जी मूळ किंमत आहे ती छेदस्थानी लिहा. मग 20,000वर 1500 सूट दिली म्हणून 1500 अंशस्थानी छेदस्थानी 20,000 आणि त्याचं रूपांतर शेकड्यात करायचे म्हणून गुणिले 100. मग हा 0 हा 0 कटला, हा 0 हा 0 कटला, परत हे 0 हा 0 कटला, इथं बेसाती 14, 15 मधून 14 गेले राहिला 1, 1ला 2 ने भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह 10 झाले, बे पंचे 10 तर 7.5% सूट दिलेली आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे डी हे त्याचं उत्तर आहे. 7.5% सूट दिलेली आहे. समजले की नाही. सर्वात आधी या एकूण किमतीमधून विक्री किंमत वजा म्हणजे छापील किमतीमधून विक्री किंमत वजा करायची. मग जी वजाबाकी आली ती अंशस्थानी लिहा, छेदस्थानी छापील किंमत गुणिले 100 आपल्याला सूट मिळून जाते. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. सोप्पा प्रश्न आहे एकदम. 5 आंबे 125ला मिळतात तर 9 आंबे कितीला मिळतील. तर सर्वात आधी एका आंब्याची किंमत काढा. मग एका आंब्याची किंमत किती आहे 152 झालं. 125 हे 5, 5 एक 5, 5 दोन्ही 10, 12 मधून 10 गेले राहिले 2, 25 झाले, 5 5 25 म्हणजे एका आंब्याची किंमत 25 रुपये आली. तर 9 आंब्यांची किंमत किती 25 गुणिले 9 आणि 25 9 225 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे 9 आंब्यांची किंमत किती आहे 225 आहे. तर 225 हे आपलं उत्तर येते पहा. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर 4.5 होईल. आज त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे तर बालाजीचे आजचे वय काढा. आता हे कसं सोडवायचं माहिती आहे का. 5 वर्षानंतर दिनेश आणि बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर 4.5 आहे. मग 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होणार आहे. आता इथे 5च्या वयाची बेरीज 44 आहे. मग 5 वर्षानंतर या 44 मध्ये दिनेश 5 वर्षांनी वाढणार आहे आणि बालाजीचं वय सुद्धा 5 वर्षांनी वाढणार आहे. म्हणजे या 44 मध्ये 10 ऍड करावं लागतील, ते आलं 54 वर्षे. मग आता समजा 5 वर्षानंतर दिनेशचं वय 4x आहे आणि बालाजीचं वय 5x आहे. मग या दोन्हीच्या वयाची बेरीज 54 येणार आहे की नाही. मग 4x अधिक 5x बरोबर 54. मग 5 आणि 4 9 आलं, 9x बरोबर 54. आता हे 9 गुणिले पुढे जाऊन भागिले होतील. मग x बरोबर 54 भागिले 9 जर तुम्ही केलं तर 9 सखी 54, x ची किंमत 6 आली. मग 5 वर्षानंतर दिनेशचं वय होणार आहे 6 गुणिले 4 24 वर्षे आणि बालाजीचं वय होणार आहे 6 गुणिले 5 30 वर्षे. पण हे किती वर्षानंतर 5 वर्षानंतर. आपल्याला विचारले काय बालाजीचं आजचं वय किती. बालाजी जर 5 वर्षानंतर 30 वर्षाचा असेल तर आजचं वय 30 वजा 5 बरोबर 25 वर्षे. आणि जर दिनेशचं विचारलं असतं तर 24 वजा 5 19 वर्षे. पण आपल्याला विचारलंय बालाजीचं म्हणून त्याचं उत्तर आहे 25 वर्षे हे आपलं उत्तर आहे. समजते. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 200 प्लस GST मध्ये हे ई बुक तुम्हाला मिळेल आणि याच्यामध्ये लिपिक व शिपाई दोन्हीचा सिलेबस डिटेल्समध्ये दिलेला आहे. खूप छान अशी तुमची तयारी होईल. पण तुम्ही जर बॉम्बे हायकोर्ट क्लर्क
बॉम्बे हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेतला तर न्यायालय भरती ई बुक तुम्हाला घ्यायची आवश्यकता नाही. पण याच्यात खूप छान माहिती दिलेली आहे, झालेले पेपर दिलेले आहेत, प्लस लिपिकचे 200 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट आहेत, शिपाईचे 100 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. 10.8% दराने 5,000 रुपयांचे 1,600 रुपये सरळ व्याज येण्यासाठी जितकी वर्षे लागतील तितक्या वर्षात 3,000 रुपयांचे 10% दराने किती व्याज येईल. आता आपल्याला इथं दोनदा हे उदाहरण सोडवावं लागेल. सुरुवातीला मुदत आपल्याला काढावं लागेल. किती वर्षे म्हणजे मुदत. मग सरळ व्याज किती दिले आपल्याला 1,600. सरळ व्याज बरोबर मुद्दल आहे 5,000. व्याजाचा दर आहे 8 आणि मुदत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे आणि छेदस्थानी काय करायचे 100. मग हे 2 शून्य हे 2 शून्य कटले. 50 आणि 8 गुणिले आहे की नाही पुढे जाऊन भागिले होतील. मग या ठिकाणी पहा मुदत बरोबर 1,600 छेद 50 गुणिले 8. मग आता हे जर आपण सोडवलं तर काय होणार आहे. हे 50 गुणिले 8 आहे की नाही. मग इकडे बघ 0 0 किंवा आपण असं करू या ठिकाणी पहा 0 0 कटला 8 दोन्ही 16. 1 मिनिट सॉरी माझ्याकडून ते इरेज झालं. मी परत लिहितो. आपल्याला इथं 1,600 बरोबर 5,000 गुणिले मुदत गुणिले 8 हे 100. हे 2 शून्य कटले हे 2 शून्य कटले. मग आता काय होणार आहे ते मुदत बरोबर 1,600 छेद 50 गुणिले 8. मग आता इथे पहा हा शून्य कटला. 8 एक 8 8 दोन्ही 16 हे झालं 20चा भाग गेला. 5 एक 5 5 चोट 20 म्हणजे मुदत किती आलेली आहे आपली 4 वर्षे आलेली आहे. मग आता 3,000 रुपये मुद्दलीचे 10% दराने 4 वर्षात किती व्याज येईल. तर सरळ व्याज बरोबर इथं व्याजच लिहितो. सरळ व्याज बरोबर 3,000 गुणिले मुदत आहे 4 वर्षे, व्याजाचा दर आहे 10 हे 100. मग हा शून्य कटला, हा शून्य कटला. आता इथं काय होईल 3 चोट 12 त्याच्यावर 2 शून्य द्या. हे उत्तर येते 1,200. म्हणजे किती रुपये व्याज भेटणार आहे 1,200 रुपये व्याज भेटणार आहे. की हे त्याचं उत्तर आहे 1,200 रुपये. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा यमचा वर्ग अधिक 18 छेद 9 बरोबर 3 तर यम बरोबर किती. आणि पर्याय दिलेले आहेत 3 4 5 आणि 6. आता हे कसं सोडवायचं माहिती आहे का. हे 9 गुणिले आहे की भागिले आहे की नाही पुढे जाऊन गुणिले होतील. मग यमचा वर्ग अधिक 18 बरोबर 3 गुणिले 9. आता 9 त्रिक 27 हे 18 अधिक आहेत पुढे जाऊन वजा होतील. यमचा वर्ग बरोबर 9 त्रिक 27 वजा 18. 27 मधून 18 गेले राहिले 9. मग यमचा वर्ग बरोबर 9. मग 9चं वर्गमूळ किती येते 3. म्हणून यम बरोबर 3 येणार आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे ए हे त्याचं उत्तर आहे. यम बरोबर 3. सोपं आहे की नाही. माझ्या पद्धती आवडत असतील तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल सुद्धा सर्वांनी जॉईन करा. पुढचा प्रश्न आहे पहा वर्गमुळात 36 छेद वर्गमुळात 49 अधिक वर्गमुळात 9 छेद वर्गमुळात 49 अधिक वर्गमुळात 25 छेद वर्गमुळात 49 बरोबर किती. आता 36चं वर्गमूळ किती येते 4. 7चं 49चं वर्गमूळ 7 अधिक 9चं वर्गमूळ 3 छेद 7 अधिक 25चं वर्गमूळ 5 छेद 7. सर्वांचा छेद कसा आहे समान. मग या ठिकाणी 4 आणि 3 सॉरी इथं 36चं वर्गमूळ 6 पाहिजे. मी 4 लिहिले काय झालं मला 6चा वर्ग 36 ना. मग 36चं वर्गमूळ 6 आहे तर मी चुकून 4 लिहिलं. ते शिकवताना काय होतं खूप ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन द्यावं लागतं म्हणून कधी कधी मिस्टेक होतात सिली मिस्टेक. तर 36चं वर्गमूळ 6. मग 6 आणि 3 11 11 आणि 5 किती आलं काय झालं 36चं वर्गमूळ 6 9चं वर्गमूळ 6 आणि 3 9 9 आणि 5 14 ते आलं 14 छेद 7. 7 येतं 7 7 दोन्ही 14 म्हणजे किती उत्तर येते बी हे त्याचं उत्तर आहे. 2 हे त्याचं उत्तर आहे. समजलंय कसं सोडवायचं ते.
जर तुम्हाला माझ्याकडून अंकगणित फक्त अंकगणित शिकायचं आहे तर सेपरेट अंकगणितचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स सुद्धा उपलब्ध आहे. त्याची फी फक्त 600 रुपये आहे, परंतु मी तुम्हाला 3 दिवसासाठी या 300 रुपयाचा डिस्काउंट देत आहे आणि फक्त 300 रुपयाला तुम्हाला हा कोर्स मिळेल. 1 वर्ष तुमच्याकडे हा कोर्स असेल आणि सगळ्या स्पर्धा परीक्षांचं गणित यामधनं तुमचं कव्हर होणार आहे. आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये सरळ सेवेच्या फोल्डरमध्ये अंकगणिताचा कोर्स उपलब्ध आहे. आणि जर तुम्हाला मी लिहिलेले अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची पुस्तकं विकत घ्यायची असतील तर मला 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर मॅथ्स रिझनिंग बुक म्हणून मेसेज करा. फक्त 450 रुपयामध्ये ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळतील. मी पुस्तकांच्या दुकानावर देत नाही, तुम्हाला पोस्टाने पाठवतो. सगळ्याच परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. आपण गणिताचे किती पाहिलेत प्रश्न? 10 प्रश्न पाहिलेले आहेत. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थांबूयात. उद्याच्याला परत आपण गणिताचं लेक्चर पाहूयात. आता थांबूयात. धन्यवाद.